मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत फुटवड्याची भाजी। त्याच्यासाठी मी 2 कांदे भाजून घेतलेले बघा, थोडं खोबरं घेतलेलं आहे, ते तळून घेतलंय, लसूण पण घेतलेला आहे, तो थोडा जास्त घेतला, तळून घेतलेला आहे। 2 चमचे धने घेतले, थोडी कोथिंबीर घेतली, लाल मिरची पण तळून घेतली, नीट टोमॅटो कापून घेतला। हे वाटण आपण सगळं मिक्सरला लावून घेऊ। तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही, मी बेसन पीठ घेतलंय, एक अर्धा चमचा मीठ टाकते, अर्धा चमचा मिरची पावडर टाकते, थोडीशी हळद टाकते आणि आता आपण थोडी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकू, एकत्र करून घेऊ। तर आपण आता एकत्र करून घेऊ, जास्त घट्ट पण नाही आणि सैल पण नाही मळायचे ते। तर बघू शकता बघा, खूप घट्ट पण नाही आणि सैल पण नाही केली। तर हे बघा, तव्यामध्ये मी तेल टाकलेले आहे, थोडंसं तेल टाकलं खाली लागू नये म्हणून। आणि ज्यात आपण हे बेसन पीठ एकत्र केलेले आहे आपण तव्यात टाकणार आहोत। तर बघू शकता तुम्ही बघा, 1-2 ते 5 मिनिटांमध्ये कसा घट्टसर गोळा तयार झालाय। आता आपण हा पोलपाटवर काढून घेऊ। पोलपाटला बघा मी थोडंसं तेल लावून घेतलंय, म्हणजे चिटकू नये म्हणून। आणि आपण थोडा थंड झाला की थापून घेऊ। आता आपण हा पोलपाटवर जो गोळा ठेवला त्याला थोडंसं पाणी लावू आणि हाताला पण थोडं पाणी लावू, असं आपण थापून घेऊ। तर अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचे। ते गरम आहे, 10 मिनिटांसाठी आपण थंड होण्यासाठी ठेवू, तोपर्यंत आपण फोडणी करू। तर हे बघा, फोडणीसाठी पॅन ठेवलेला आहे, 2 मोठे चमचे मी तेल टाकते। एक कढीपत्ता टाकते, तेल छान टाकले। आता जो आपण वाटण टाकून होतो तुम्हाला ते वाटण केलेले ते टाकते। जो आपण काळा मसाला केलेला आहे तो 2 चमचे टाकते। आपण ते बेसनचं जे वाटण केलं होतं त्याची पण छान पोळी झाली, घट्ट झाले एकदम। आता आपण ते कापून घेऊ, बघू शकतो।
आपण अशा प्रकारच्या आता वड्या करून घेऊ. तर बघू शकता असं आपल्या वड्या निघालेल्या आहे. छोटी साईज कापलेली आहे. 1 ग्लास मी पाणी टाकते मसाला घेऊन. अशा प्रकारे भाजी हे बघा छान प्रकारे आपली भाजी पण उकळली आहे. आपण आता या पाटवड्या आणि मीठ तुमच्या जसं तुम्हाला मीठ पाहिजे तसं तुम्ही टाकायचे. मी खूप कमी टाकलेले. आता 1-5 मिनिटं होऊ. तर 5 मिनिटं झाले. भाजी आता छान शिजली. तुम्ही बघू शकता बघा किती छान फ्लेवर आलाय. काळ्या मसाल्याची भाजी असल्यामुळे तर बघू शकता मैत्रिणींनो आपली भाजी छान तयार झाली काळ्या मसाल्याची. आणि आज आमचा दुपारचा जेवणाचा बेत बाजरीची भाकरी आहे, भात आहे, कांदा आहे, कांदा भुजी आहे. आज आमचा दुपारचा जेवणाचा बेत कसा वाटला ते कळवा आणि तुम्हाला भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.